आणि मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना निघाल्यानंतर ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्यात आला। आज मनोज जरांगे पाटील यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। यावेळेस रायगडावर आल्यानंतर एक ऊर्जा मिळते असंही जरांगेंनी म्हटलं आणि कायद्यानंतर पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। यासोबतच मनोज जरांगेंनी भुजबळांवर जोरदार टीकाही केली। मराठ्यांचे पोरं शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले। मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आलेत आहे। त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय, मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली, गुलालही समाजानं उधळलाय, दिवाळी साजरी झाली। परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं, मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाल। काहीच नाही करता आल्यावर काय हल्ली तू आधी दे ना, काहीच नाही करता आल्यावर काय हल्ली तू तुपलं पाप तो हात डोक्यावर फोडण्याचं समाजा डोक्यावर काय फोडी तू आधी द्यायला पाहिजे। आता देऊन काय उपयोगी? आता याला एक महिना भरून आता देऊन उपकार करायला लागला काय? तो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येडेत का? तू राजकारणी आहे ते ओळखीत तुला, तू किती नमुना आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरिबाचे ओबीसी बांधव मराठा बांधव वाद लावायला लागला। ते कोणतं शान आहे ते? जाऊन तेच टाकायचं कर मान, तुला काय करायचं? पण त्याने आता एका अर्थाने ती धमकीच आहे सरकारला की सरकार कुठं भेट आहे त्याला? हे सगळ्या दुनियाला पाया घाल तुडी ते सरकार त्याला नमुने 3-4 जण वरचे ते चांगल्या सुधरून देणार, याला कोण गाच पाण्याला सुधरून द्यायचे। आणि आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्णच्या पूर्ण म्हणजे 27% आरक्षण रद्द होऊ शकतं असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।